नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे उर्वशी. लेखन संपदा देशपांडे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. गावचे माजी सरपंच अण्णासाहेब देशमुख, वयाने 70च्या आसपास, तरीही ताठ. कोणत्याही दुखण्याने त्यांना गाठलं नव्हतं. आज 70ला येऊनही त्यांना एकही औषध घ्यावं लागत नव्हतं. अण्णा रोज गावातल्या जुन्या शंकराच्या मंदिरात जाऊन स्वतःच्या हाताने त्यांचा अभिषेक घालत. ते मंदिर किती पुरातन होतं हे कोणालाच माहीत नव्हतं, पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार करून घेतला होता. मंदिराच्या आवारात लोकांनी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवून घेतला होता. देवळात जाण्यापूर्वी लोक आदराने स्वराज्य उभारणाऱ्या या देवाला नमस्कार करूनच आत जात होते. अण्णासाहेबांच्या अनेक पिढ्यांपासून शिवशंकराला अभिषेक घालण्याची प्रथा चालू होती. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे अण्णा अभिषेक घालून ध्यानस्थ बसले. का कोणास ठाऊक, शंभू महादेवाच्या देवळाच्या आसपासचे वातावरण काहीसे गढूळलेले जाणवले. नेहमीप्रमाणे अण्णांचे चित्त एकाग्र होत नव्हते. मग ते बाहेर येऊन बसले. तोंडाने शिव 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 असा जप चालू केला. सहजच त्यांची नजर मंदिरासमोरच्या तलावावर गेली. इतर वेळी नितळ निळे असणारे पाणी अचानक काळे दिसू लागले. अण्णा दचकले. डोळे चोळून पाहिल्यावर पाणी परत पूर्ववत झाले. इतक्यात त्यांची नजर आभाळात गेली. गावाबाहेर दक्षिणेकडून एक काळी सावली त्यांना गावाकडे येताना दिसली. शिव शिव, हे कोणते संकट गावावर येते? काय सुचवतो आहेस देवा? त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतक्यात शेताकडे जाणारा शिरपा गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडला. राम राम अण्णासाहेब, काय म्हणता? बरे आहात ना? आज काय आजारी असल्यावानी चेहरा दिसतोय. शिरपा अण्णासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून बोलला. शिरपाकडे पाहून अण्णा म्हणाले, शिरपा, गावावर मोठं संकट येऊ घातलंय. शंभू दाखवतोय मला. काहीतरी वाईट येणार आहे गावात, जे देवालाही भारी पडणार आहे. नीट काही कळत नाही, पण मोठा धोका आहे. शिरपा हसून म्हणाला. अहो अण्णासाहेब, नवे सरपंच आहेत ना, त्यांनी गावाचा विकास की काय म्हणतात ते करायचं ठरवले. आपला गाव म्हणे एका संस्थेने दत्तक घेतलाय. ते लोक आज येणार आहेत. बरं बघा ना, नेमका आजचाच दिवस निवडला. आज अमावस्या आहे, पण आपलं नवीन सरपंच कुठे मानायला तयार असलं काय? काम लवकर आटपून जायचंय कार्यक्रमाला. ते लोक येणार आहेत ती. राम राम. शिरपा निघून गेला. शिरपा निघून गेल्यावर परत अण्णासाहेब विचार करू लागले. आजच ती संस्थेची माणसं येणार आणि आजच हे अशुभ संकेत दिसतंय. माहीत नाही, पण एक खूप वाईट शक्ती गावाच्या दिशेने येताना जाणवत आहे. शंभू, सांभाळ रे बाबा, असे म्हणून त्यांनी गाभाऱ्याकडे पाहत हात जोडले. आज माधवपूरमध्ये खूप उत्साह संचारला होता. त्याचे कारण होते, हे गाव एका समाजसेवी संस्थेने दत्तक घेतले होते आणि त्या संस्थेचे सदस्य गावात येऊन राहणार होते. गावकऱ्यांबरोबर गावातल्या जुन्या हवेलीची डागडुजी करून ती राहण्यायोग्य केली होती. अगदी 10 माणसंही आरामात राहतील इतकी प्रशस्त हवेली होती ती. सगळे गावकरी जय्यत तयारी करत होते. शहर जवळ असूनही या गावाचा विकास झाला नव्हता, ते गावातल्या काही अधिकारी लोकांच्या आडमुठेपणामुळे. पण आता ती वेळ गेली होती. सहारा या संस्थेने गावाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. गावकऱ्यांनी संस्थेतून येणाऱ्या लोकांसाठी एक छोटासा स्वागत समारंभ ठेवला होता. सगळे लगबगीने समारंभाच्या ठिकाणी जमले होते.
स्वयंसेवकांची गडबड चालू होती. सगळं जागच्या जागी आहे ना हे ते बघत होते. गाव जरी लहान दिसत असलं तरी मोठा होता. छोट्या छोट्या आदिवासी वाड्या एकत्र मिळून गाव बनला होता. अनेक आदिवासी पाडे तर डोंगरात लांबवर पसरले होते. अशा या माधवपूरचे नशीब उघडले आणि आता नवीन बदलासाठी सज्ज झाले. सगळे आतुरतेने संस्थेतील लोकांची वाट बघत होते. ठरल्या वेळी बरोबर संस्थेची गाडी आली. एक एक सदस्य उतरू लागले. सगळे उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी उभे राहिले. त्यांना ओवाळण्यासाठी सुवासिनी पुढे आल्या. एक एक करून सगळे उतरायला लागले. 10 जण येणार होते. 9 जण उतरले. मग 10वी व्यक्ती कोण आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ती उतरली आणि तिच्या तेजाने सगळेच दिपून गेले. ती इतकी सुंदर होती की तिच्या पुढे स्वर्गातील अप्सराही फिक्या वाटाव्यात. लांब सडक काळे केस, त्यांची सैलसर वेणी घातली होती. दुधासारखा गोरा रंग, गुलाबी ओठ, पांढऱ्या शुभ्र दंतपंक्ती, टपोरे काळे भोर डोळे, मध्यम उंची, आखीव रेखीव बांधा. काय नव्हतं तिच्यात. ती म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य होते. तिने अगदी साधी पांढरी सुती साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होते. सगळे तिच्या सौंदर्याने जणू मंत्रमुग्ध झाले होते. कोणालाच पुढे काय करायचं सुचत नव्हतं. मग तिनेच हसून विचारले, कार्यक्रमाला सुरुवात करायची ना? तसे सगळे भानावर आले. मग सरपंचांनी खून करताच सगळ्यांनी सुवासिनी त्यांना ओवाळायला पुढे आल्या. त्यांना नम्रपणे नकार देऊन ते 10 जण व्यासपीठाच्या दिशेने गेले. सरपंच आबा पाटलांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग सरपंच बोलायला उभे राहिले. नमस्कार लोक हो, आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत की आपण माधवपूर गावाचे रहिवासी आहोत. आपल्या गावाला अतिशय उज्ज्वल इतिहास लाभला आहे. आपल्या गावाचा माधव निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत फार मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या नावावरूनच आपल्या गावाला माधवपूर नाव पडले. मधल्या काळात गावातल्या काही लोकांच्या अंतर्गत राजकारणामुळे या गावाचा विकास खुंटला होता. परंतु आता असे होणार नाही. मागल्या वेळेस जेव्हा मी शहरात गेलो होतो तेव्हा योगायोगानेच मला उर्वशीबाई भेटल्या आणि आपल्या गावाबद्दल ऐकताच त्यांनी गावाचा विकास करायचं ठरवलं. मग काय, शुभस्य शीघ्रम, लगेच हो म्हणून मोकळा झालो. गावातल्या लोकांनी खूप उत्साह दाखवला. म्हणून प्रथम मी गावातल्या लोकांचे कौतुक करतो आणि आपल्या गावाविषयी काय योजना आहेत हे सांगायची मी उर्वशीबाईंना विनंती करतो. असे म्हणून टाळ्यांच्या गजरात सरपंच बसले. मग उर्वशीबाई बोलायला उठल्या. नमस्कार, सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या गावाचा विकास करायचा आम्ही ठरवले. हा विकास 3 टप्प्यामध्ये होईल. प्रथम आपण शेतीला प्राधान्य देऊ. शेती तर महत्त्वाची आहेच, त्याचबरोबर महत्त्वाची आहे गावाची स्वच्छता. हा विषय आपण पहिल्या टप्प्यात घेऊया. गावात स्वच्छता अभियान राबवून कचऱ्यापासून खत तयार करू. त्याचा फायदा शेती आणि फळबागांना होईल. या गावात अनेक आदिवासी वाडे आहेत. त्यांचे वेगळे असे स्वयंपूर्ण जग आहे. ते बाहेरच्या जगापासून अलिप्त आहेत. आपण त्यांनाही आपल्या गावात घेऊया, जगाची ओळख दाखवूया. उर्वशी नावाप्रमाणेच सुंदर होती. तिचा आवाजही मंत्रमुग्ध करणारा होता. एखादा मुद्दा पटवून देण्यात तिचा हातखंडा होता. त्यामुळे साहजिकच तिचं बोलणं ऐकून लोक भारावून गेली. तिची योजना ऐकताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ती गोड हसून म्हणाली, अरे अरे, अजून माझं बोलणं पूर्ण कुठं झालंय? दुसरा टप्पा असेल आपल्या गावातली मुले ज्यांना प्राथमिक शिक्षण इथंच मिळालं पाहिजे. या गावात कितीतरी महिला अशा आहेत की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, परंतु त्या शिकू शकत नाहीत. म्हणून
आपण शिक्षणावर भर दिली पाहिजे. आणि आता तिसरा टप्पा, याविषयी मी आत्ताच बोलणार नाही, ते वेळ आल्यावर जाहीर करेन. मी जे बोलले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात काही शंका असल्यास नक्की विचारा. गावातल्या लोकांना शंका असं काही नव्हतंच. त्या गावाचा विकास होणार या कल्पनेनंच हुरळून गेले होते सगळे. मग सरपंच उठले. रघुवीर उर्फ आबा पाटील नव्यानेच गावाचे सरपंच म्हणून निवडून आले होते. 40च्या आसपासचे रघुवीर उंच, धिप्पाड, तगडे होते. व्यायामाने शरीर कमावले होते. नजरेत एक दरारा होता. लोक त्यांना मान देण्यापेक्षा घाबरून त्यांच्यापुढे मान झुकवत होती, असं गावातल्या ज्येष्ठ लोकांना वाटत होतं. मग सरपंच बोलू लागले. तर मला नाही वाटत कोणाच्याही मनात शंका असेल. आमच्या गावाबद्दल या संस्थेने जितका विचार केला आहे तितका आम्ही पण कधी केला नव्हता. तर उर्वशीबाईंना आपले पूर्ण सहकार्य आहे असं जाहीर करतो. त्यांनी प्रश्न विचारला, पण उत्तर हो असेच यावे अशा थाटात विचारलं. जमलेल्या सर्व लोकांनीही हो म्हणून त्यांना साथ दिली. मग उर्वशी उठली. बर, कोणाला शंका नाही ना? चांगली गोष्ट आहे. आपण उद्यापासून कामाला सुरुवात करूया. फक्त आमची एक अट आहे. लोकांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत ती हसत म्हणाली, आम्ही फक्त सूर्यास्तानंतरच काम करू. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आम्ही काम करणार नाही. ही अट जर मान्य असेल तर आपण उद्या सूर्यास्तानंतर काम चालू करू. मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व लोकांनी चकित होऊन सरपंचाकडे पाहिलं. तसे ते गडबडून उभे राहिले आणि म्हणाले, हो हो, का नाही, म्हणजे आम्ही आमची कामे करून तुम्हाला हातभार देऊ. मग ठरलं तर उद्या संध्याकाळपासून कामाला सुरुवात करूया. आता सगळे दमले असतील. तुम्ही हवेलीवर जाऊन आराम करा. हवेलीवर संस्थेच्या लोकांचं सामान एका टेम्पोतून आणलं होतं. लोक ते उतरवत होते. त्यांचे मोठमोठाले जड पेटारे उतरवताना त्यांच्या नाकीनं आले होते. चायला काय हय्यात, दगडं भरलीत की काय? हमाल वैतागून म्हणाला. इकडे अण्णासाहेब जेवून बाहेर बसले होते. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीत एक काळोखापेक्षाही काळी वावटळ गावात बिरबिरताना त्यांना दिसत होती. शंभूनाथ रात्री झाडाखाली झोपला होता. पाठ लांब करताच त्याला गाढ झोप लागली. झोपेत त्याला एक गाव दिसलं. छोटंसं टुमदार गाव. वेशीजवळच सुंदर शंकराचं मंदिर. त्याच्याजवळच सुंदर स्वच्छ तलाव. वेळ सकाळची होती. सगळी लोक आपापल्या दिनचर्येत व्यस्त होती. एक व्यक्ती शंकराच्या देवळाकडे लगबगीनं निघाली. ती व्यक्ती उंच, धिप्पाड होती. वय अंदाजे 70च्या आसपास. ते शिवशंकराच्या मंदिरात गेले. त्यांनी गाभारा साफ केला. मग शंकराच्या पिंडीवर स्वतःच्या हाताने आधी पाण्याचा आणि नंतर दुधाचा अभिषेक केला. पिंडीची पांढऱ्या फुलांनी पूजा केली. ते त्यांच्या हातून इतक्या सहजतेने होत होतं की तो कित्येक वर्षापासूनच दिनक्रम असावा. मग ते पिंडीपुढे ध्यानस्थ बसले. परंतु त्यांचे चित्त कशाने तरी विचलित झालं होतं. मग त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला व ते बाहेर येऊन बसले. शंभू स्वप्नात त्यांचे निरीक्षण करत होता. हा माणूस खरा शिवभक्त असावा, शंभू मनात म्हणत होता. इतक्यात त्यांचे लक्ष समोरच्या तलावाकडे गेले आणि ते दचकले. तसा शंभूसुद्धा समोर पाहू लागला. जे अण्णासाहेबांना दिसले तेच त्यालाही दिसले. त्या सरोवराचे पाणी एकदम काळे कुट्ट झाले होते. आसपास एक दुर्गंधी जाणवत होती. एक अत्यंत वाईट शक्ती आसपास असल्याचा तो संकेत होता. मग क्षणात सगळे ठीक झालं. इतक्यात शिरपा येऊन अण्णासाहेबांशी बोलू लागला. त्यांच्या बोलण्यावरून शंभूला समजले की गावात सुधारणा करायला नवीन संस्था येणार आहे. का कोणास ठाऊक त्याला वाटत होतं
की त्यांनी गावात येऊ नये, पण तो काहीच करू शकत नव्हता. मग तो त्याला त्या संस्थेच्या लोकांचा स्वागत समारंभ दिसत होता. जेव्हा ती लोक गाडीतून उतरली तेव्हा शंभूच्या मस्तकातून एक सनक गेली. काहीतरी खूप खूप वाईट त्या स्थळी आहे याची त्याला जाणीव झाली. ती लोक उतरली. सुवासिनींना ओवाळण्यासाठी नकार दिला त्यांनी. ते त्या पवित्र दीपांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते याची त्याला जाणीव झाली. मग त्याने उर्वशीकडे पाहिलं. तिचे संपूर्ण भाषण त्याने ऐकलं. भाषणाच्या शेवटी ती हसली. तेव्हा जे कोणालाच दिसलं नाही ते शंभूला दिसलं. ते म्हणजे तिच्या लाल ओठांमधून डोकावणारे 2 सुळे. कधी नव्हे ते शंभू घाबरला होता. मग त्याने तिच्या सर्व साथीदारांकडे पाहिले. ते सर्वही तिच्यासारखेच असल्याचे दिसत होते. त्या सुंदर गावावर एक मोठं संकट येऊन बसलं होतं. काय करावं काहीच शंभूला समजत नव्हतं. मग त्याला दुसरे दृश्य दिसले. एक टेम्पो त्या 10 जणांचे सामान एका जुन्या हवेलीत उतरवत होते. त्या सामानात 10 मोठाल्या पेट्या होत्या. शंभूला त्या पेट्यांच्या आत असलेली ओली रेतीही दिसली. देवा, हे काय आहे? कोण लोक आहे ती? तो मनात विचार करत होता. दुसऱ्या दिवशीपासून त्या गावाच्या विकासाची कामे सुरू होणार होती. ते 10 जण हवेलीवर यायला निघाले होते. त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. सरपंच आबा देशमुख त्यांना हवेलीच्या गेटपर्यंत सोडायला गेले. निरोप घेताना उर्वशीने त्यांच्याशी हात मिळवला आणि ती सूचक हसली. आबा तिच्या त्या इशाऱ्यामुळे पुरते पागल झाले होते. मग सगळे आत गेल्यावर इकडे तिकडे बघत आबा हळूच तिच्या मागे गेले. मग शंभूला दिसले की तिच्या खोलीत आबा तिला जवळ घ्यायला गेला आणि तिचे भयानक सुळे त्याच्या मानेत रुतले. थोड्या वेळाने सगळे एक एक करून आबाचे रक्त प्यायले. शंभूला ते भयानक दृश्य बघवत नव्हतं. तो डोळेही मिटू शकत नव्हता, कारण तो स्वतः स्वप्नात होता. दुसऱ्या दिवशी श्रमदानाला सुरुवात झाली. सूर्यास्तानंतर सगळेजण या 10 सदस्यांबरोबर जमून काम करत होते आणि सगळ्यात पुढं सरपंच आबा देशमुख होता. रात्री उशिरापर्यंत सगळं काम करत होते. नंतर आबा घरी आला. त्याची पत्नी त्याची जेवायला वाट बघत होती. तिला आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत होता. ती ओट्याजवळ जेवण गरम करत होती. इतक्यात आबाने जाऊन तिला मागून धरली. ती हसून म्हणाली, अहो, हे काय सुचतंय भलतंच तुम्हासनी? ती पाठमोरी असल्याने आबाच्या डोळ्यात उतरलेले रक्त आणि ओठातून बाहेर आलेले त्याचे सुळे तिला दिसलेच नाहीत. ती बोलत असतानाच आबाने तिच्या मानेत आपले सुळे रुतवले आणि तो रक्त पिऊ लागला. मग त्याच्या मागून उर्वशी आणि तिचे साथीदारी आले. त्यांनी आबाच्या मुलांचेही रक्त पिऊन त्यांना मारून टाकले. दर अमावस्येला असे होऊ लागले. हळूहळू गावात बदल होतोय हे अण्णासाहेबांच्या लक्षात आले. दिवसा गावातली गजबज कमी होऊ लागली होती आणि रात्रीचे गावात लोक फिरू लागली होती. शंकराच्या मंदिराकडे कोणी फिरकतही नव्हतं. एक दिवस अण्णांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं. हल्ली दिवसा गावात फारशी वर्दळ नसते. अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी माईसाहेब देवळात निघाले होते. पहिले ते दोघे दिसले की लोक त्यांचा नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नव्हते. पण आबा देशमुख सरपंच झाल्यापासून त्याने अण्णासाहेबांविरुद्ध लोकांना भडकवण्यास सुरुवात केली. साधी भोळी लोक त्यांना खरंच असं वाटू लागलं की अण्णासाहेबांना गावाचा विकास व्हायला नकोय, त्यामुळंच ते गावात सुधारणा करत नव्हते. वास्तविक पाहता अण्णासाहेबांच्या गावातल्या लोकांवर अतिशय जीव होता. ते सर्वांवर मुलाप्रमाणे प्रेम करत असत. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही परदेशात स्थायिक झाले होते. मुलगा सून, मुलगी जावई, नातवंड सगळे त्यांना तिकडे बोलवत होते. पण अण्णा आणि माई स्वतःच्या गावाला सोडून यायला तयार नव्हते. आता गाव सोडायची वेळ आली होती का? परंतु गावातल्या लोकांना आणि शिवशंकराच्या देवळाला सोडून ते कुठे जाणार होते? गावात काहीतरी भयान घडत आहे हे त्यांना जाणवत होतं. त्यांना रात्रभर झोप लागत नव्हती. अशाच एका रात्री
त्यांना जाग आली. त्यांनी वाड्याच्या गॅलरीतून बाहेर डोकावून पाहिलं तर रस्त्यावर दिवस असल्याप्रमाणे लोक फिरत होती. इतक्यात त्यांना सरपंच आबा देशमुख समोरून जाताना दिसला. तो झोपेत असल्याप्रमाणे चालत होता. अण्णा बाहेर पडून त्याच्या मागे मागे निघाले. त्यांच्याकडे शिवाचा अंश असलेल्या त्यांचे गुरु ध्यानानंदांनी मंत्रून दिलेलं एका सोन्याच्या गोपात घातलेलं पदक होतं. ते गाळ्यात असल्यावर त्यांना कसलीच भीती नव्हती. हे सर्व पाहणाऱ्या शंभूला अण्णांना सावध करावंसं वाटत होतं, पण तो हतबल होता. अण्णा आबाच्या मागे जात होते. आबा जवळच असलेल्या शिरपाच्या झोपडीकडे गेला आणि त्याने दार वाजवले. अण्णा खिडकीतून पाहू लागले. दिवसभर काम करून दमलेला शिरपा झोपला होता. तो दचकून उठला. सरपंच दारात पाहून त्याने आदराने त्यांना आत बोलवलं. पुढचं दृश्य पाहून अण्णा हादरलेच. आबा शिरपाचं रक्त पित होता. बिचारा शिरपा आता आपल्याला दिसणार नाही या कल्पनेने अण्णा हताश झाले. ते गुपचूप घरी गेले. गावात काय चाललंय याची त्यांना कल्पना आली. याचं मूळ ती 10 माणसं आहेत हेही त्यांना समजलं होतं. ते वाड्याकडे परत आले. त्यांनी पाहिलं की माईसाहेब उठून त्यांना शोधत होत्या. मग त्यांनी माईसाहेबांना सगळी कथा सांगितली. त्या भीतीने थरथर कापू लागल्या. इतक्यात त्यांचा दरवाजा वाजला. अण्णा आणि माई दोघे खाली गेले. मुख्य दरवाजात शिरपा उभा होता. अण्णासाहेब, एक काम होतं, बाहेर येताव का? तो बाहेर का बोलवतोय याची कल्पना अण्णांना आली. ते म्हणाले, शिरपा, अरे ये की आत. तू काय परका आहेस का? शिरपा घाई घाई आत येऊ लागला. दारात पाय ठेवण्याआधीच बाहेर फेकला गेला. मागे आबा देशमुख उभा होता. अण्णासाहेब म्हणाले, तुमच्यासारख्या वाईट शक्तींना या वाड्यात जागा नाही. हा वाडा बांधताना मी या वाड्याभोवती शिवाच्या नाम जपाचे पवित्र रिंगण घातले होते. चालते व्हा इथून. मी तुमच्यातला कधीच होणार नाही. याआधी मी स्वतःला जाळून घेईन. हे सर्व ऐकणाऱ्या शंभूला अण्णासाहेबांच्या धैर्याचे कौतुक वाटले. मग आबा म्हणाला, तुम्हीही इथंच आहात आणि आम्हीही. बघू किती दिवस वाचता ते. चल रे शिरपा. ते निघून गेले. अण्णांनी शिव 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 म्हणत दार बंद केलं. आत आल्यावर ते माईंना म्हणाले, उद्या सकाळीच आपण गाव सोडायचा. हा गाव आपण राहायच्या योग्यतेचा राहिला नाही, पण हे गावापुरतंच मर्यादित राहणार नाही. ते सगळीकडे पसरलेत. मग काय करायचं? माईंनी घाबरून विचारलं. उद्या जाताना आपण शंकराला साकडं घालूया की ही कीड गावापुरतीच राहू दे. बाकी आपल्या हातात काहीच नाही. चला आवरायला घ्या. अण्णा आकाशाकडे हात करत म्हणाले. मग त्यांनी गरजेपुरते कपडे, पारंपरिक देवाच्या मूर्ती, दागदागिने असे सर्व सोबत घेतले आणि सूर्योदयाची वाट पाहू लागले. सूर्य उगवला. गावात शांतता पसरली. मग ते निघाले. शिवाच्या देवळात गेले. शिवेवर अभिषेक केला. माईंच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्या म्हणाल्या, देवा, अजूनपर्यंत आम्हाला या गावाला मुलाप्रमाणे सांभाळलेस, पण हे संकट गावावर आले आहे. इच्छा नसतानाही हे गाव सोडून जावं लागत आहे. विनंती इतकीच आहे की हे संकट या गावापुरतंच थोपव. आम्ही जाऊ तिकडे तू आमच्या बरोबर असशीलच. देवा, ही पण तुझी मुले आहेत, यांचं रक्षण कर. माईने असे बोलल्यावर गाभाऱ्यात एक दिव्य प्रकाश पडला. त्याचे एक वलय तयार झाले. माई आणि अण्णा त्या वलयात शिरताच ते हलू लागले. मंदिरातून बाहेर पडल्यावर अण्णासाहेबांनी शंकराच्या मंदिरासमोर असणाऱ्या तलावाकडे पाहिले. त्याचे सुंदर नितळ पाणी आता लाल भडक दिसत होते. ते डोळ्यातले पाणी थोपवून निघाले. ते गावाच्या वेशी बाहेर पडेपर्यंत ते वलय त्यांच्या भोवती होते. ते वेशी बाहेर पडताच ते वलय मोठे होऊन गावाभोवती पसरले. आता गावात कोणी जाऊ शकणार नव्हते किंवा गावातले कोणी बाहेर येऊ शकणार नव्हते. अण्णांनी मागे वळून गावाला नमस्कार केला आणि मग
ते त्यांच्यासाठी बोलावलेल्या गाडीत बसले. ते आता परदेशातल्या त्यांच्या मुलाकडे जाणार होते. आज त्या गोष्टीला 20 वर्षे होऊन गेली आणि शंभू स्वप्नातून जागा झाला. तो घामाने नितळत होता. कधी नव्हे ती त्याला भीती वाटत होती. त्याला एक गोष्ट कळून चुकली होती. हे जे काही आहे ते आपल्याला मुद्दामून दाखवण्यात आले आहे. आपण त्या गावात जाऊन त्या शक्तीचा बिमोड करण्यासाठी. आपला जन्म याच कामासाठी झाला आहे. पण हे गाव कुठे आहे? त्याचं नाव काय? मग त्याच्या मनात एक नाव उमटले, ध्यानानंद. अण्णासाहेबांचे गुरु. शंभूने त्यांचे नामस्मरण केले. ध्यानानंदांचा प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा त्यांच्या समोर उमटला. तो म्हणाला, हे स्वामी, मला हे सगळे दृश्य दिसले हे मी जाणतो आहे, परंतु या बाबतीत मी पूर्ण अज्ञानी आहे. ती जागा कोणती आहे? ती शक्ती कोण आहे? विरुद्ध बाजूला एक अत्यंत प्रभावी आणि ताकदवान अशी शक्ती आहे. मी तिला पुरा पडेन का? शंका वाटते. सुरुवात कुठून करू ते मार्गदर्शन करा. आपण माझ्याबरोबर राहाल ना? कृपया सांगा. मग प्रसन्न हसत ध्यानानंद म्हणाले, पुत्र, ते एक माधवपूर नावाचे गाव आहे. छोटेसे आणि सुंदर. त्याच्यावर शिवशंकराचा अभयहस्त होता. पण गावातला एक जण एका वाईट शक्तीला या गावात घेऊन आला आणि या सुंदर गावाची पूर्ण वाताहत झाली. जशी आबा देशमुखची निवड त्या शक्तीने गावात प्रवेश करण्यासाठी केली, तशी देवाने तुझी निवड केली आहे गावाला या शक्तीपासून सोडवण्यासाठी. तुला त्या शक्तीशी लढावं लागेल. त्यासाठी तुला तिचे मूळ शोधून काढावे लागेल. कारण मुळावरच घाव घातला की ते कमजोर होतील. मग त्यांचा नायनाट करणे सोपे जाईल. आणि तिचे मूळ आहे उर्वशी. शंभू पटकन म्हणाला, आता आपण या सगळ्यांपासून मागे फिरू शकत नाही हे त्याला समजले. आपल्याला जावंच लागणार याची त्याला खात्री पटली. तो आता नीट विचार करू लागला. या शक्तीशी लढा द्यायचा तर आपल्याला संपूर्ण माहिती हवी. एकूण दृष्ट्यावरून ही उर्वशी सगळ्यांची प्रमुख दिसत आहे. ती कोण आहे? कुठून आली? तिचं मूळ स्थान काय आहे? याची माहिती असल्याशिवाय आपल्याला तिला हरवण्याचा उपाय सापडणार नाही. मग त्याने आपल्या गुरुचे नाव घेऊन ध्यान लावले. इकडे माधवपूरला हवेलीच्या तळघरात 10 पेट्यांमध्ये 10 जण ओल्या मातीत झोपले होते. त्यांच्यातल्या सर्वात वेगळ्या पेटीत शांतपणे उर्वशी झोपली होती. तिला माहीत होतं, मी अमर आहे. तिला हरवू शकेल अशी शक्ती या जगात नाही. तिचा हा भ्रम दूर करण्यासाठी लवकरच गावात शंभू येणार होता. काळ होता 1900चा. कालीघाटी नावाचं एक छोटंसं गाव होतं. ते ठाकूर कुटुंबियाच्या मालकीचं होतं. गावात त्यांना राजासारखा मान. रावसाहेब ठाकूरांना 3 मुलं होती. मोठे रुद्रप्रताप, मधले राजवर्धन आणि धाकटे राजवीर. रुद्रप्रताप आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारभार सांभाळत होते. मधले राजवर्धन यांना देवधर्माची आवड होती. त्यातच ते व्यस्त असायचे. त्यासाठी त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. राजवीर लहान असल्यानं त्यांच्यावर काहीच जबाबदारी नव्हती. त्यामुळे नेमबाजीचा सराव करणे आणि जंगलात हिंडणे हीच त्याची दिनचर्या असायची. राजवर्धन यांना देवधर्माची आवड असल्यामुळे त्यांनी गावात एक सुंदर देवालय बांधलं होतं. त्याचा मुक्काम देवळातच असायचा. त्या देवळात सतत होम हवन चालू असायचे. दूर दूरवरून ब्राह्मण येऊन त्या देवालयात होम हवन करायचे. राजवर्धन त्यांच्या या तपश्चर्येमुळे इतके तेजस्वी दिसत की कधीकधी त्यांचे वडीलही त्यांच्यापुढे नतमस्तक होत असत. पावसाळी दिवस होते. राजवीर नेहमीप्रमाणेच देवालयात आले. संध्याकाळची दिवाबत्ती चालू होती. गुरव शिवशंकराच्या पिंडीवरील अभिषेक पत्रात दूध ओतत होते. राजवीर गाभाऱ्यात आलेले पाहताच गुरुवांनी हसून अभिवादन केले. देवळात असताना
कोणीही त्यांना नमस्कार करायचा नाही असा नियम त्यांनी घालून दिला. या ठिकाणीच काय, संपूर्ण जगात देवा इतकं शक्तिशाली कोणीच नाही, तेव्हा मान झुकवायची तर फक्त देवापुढे, असे ते म्हणत गुरव त्यांचे काम करून निघून गेले. राजवीर शंकरापुढे ध्यान लावून बसले, पण काही केल्या त्यांचं चित्त स्थिर होईना. मनावर कसलेसे मळब आल्यासारखं वाटत होतं. मग ते बाहेर येऊन सरोवराकाठी गेले. ती जागा अत्यंत रमणीय होती. तिथे गेल्यावर त्यांना नेहमीच प्रसन्न वाटायचं. ते सरोवराच्या शांत नितळ पाण्याकडे पाहत बसले. अचानक त्या पाण्याचा रंग बदलून काळा झाला. आता मात्र ते दचकले. ही गोष्ट काही सेकंदातच घडली. लगेच सरोवराचे पाणी पूर्वीसारखे झाले. पण राजवर्धन यांना इतकाच इशारा पुरेसा होता. आपल्या गावावर काहीतरी संकट येणार याची त्यांना खात्री पटली. काय होणार आहे, कधी होणार, कसे होणार हे त्यांना समजत नव्हतं, पण होणार हे नक्की हे त्यांना समजलं होतं. असेच काही दिवस गेले. सगळे सुरळीत चालू होते. मग राजवर्धनही थोडे शांत झाले. कदाचित आपल्याला भास झाला असेल असे समजून ते शांत झाले आणि आपल्या देवकार्याला लागले. एक दिवस गावाच्या वेशीजवळ राहणारी लोक रावसाहेब ठाकूरांकडे तक्रार घेऊन आली. जंगलातून प्राणी येऊन त्यांची गायी गुरे यांना जंगलात ओढून नेत आहेत. गाव प्रमुख हात जोडून त्यांना म्हणाला, मालक काहीतरी उपाय करा, नाहीतर आमच्यावर उपाशी मारायची वेळ येईल. मग रावसाहेब त्यांना म्हणाले, ठीक आहे, मी राजवीरला याविषयी सांगतो. तो बघेल नक्की काय झालंय ते. उगाच मुक्या प्राण्यांना मारणं बरोबर नाही. जे काही होतंय याची शहानिशा करूनच मग आपण निर्णय घेऊ. मग रावसाहेबांनी राजवीरला तातडीने बोलावले. राजवीर तडक महालात आला. आल्या आल्या ठाकूर त्याला म्हणाले, राजवीर, हे गावकरी तक्रार घेऊन आले आहेत की जंगलातून काही हिंस्र प्राणी येऊन आपल्या गायीगुरांना ठार करत आहेत. तुम्हाला याविषयी काही माहिती आहे का? राजवीर म्हणाला, पिताश्री, माझ्याही कानावर या गोष्टी आल्या होत्या, म्हणून मी स्वतः जंगलात जाऊन या गोष्टीची शहानिशा करायचा निर्णय घेतला आणि माझ्या सहकाऱ्यांना घेऊनही गेलो. जंगलात काही अंतरावर गेल्यावर मला मृत प्राण्यांची देह दिसली आणि तेही पूर्ण. फक्त त्यातील रक्त कोणीतरी शोषून घेतल्याप्रमाणे ते झाले होते. जर हे काम हिंस्र प्राण्यांचे असते तर त्यांनी पूर्ण प्राणी खाऊन टाकला असता. शिंगे, हाडे असे भाग बाकी ठेवले असते, परंतु इथे असं काहीच नाही. म्हणून हे कोण करत आहे याचा शोध घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी व माझे सहकारी आजच निघणार आहोत. गावकऱ्यांनो, तुम्ही घरी जा. लवकरच हा त्रास बंद होईल असे मी आश्वासन देतो. मग त्याच रात्री राजवीर आणि त्याचे सहकारी निघाले. निघताना ते शिवमंदिरात राजवर्धन यांना भेटायला गेले. कोणत्याही कामाला निघताना शिवशंभूचा आणि राजवर्धन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायची राजवीर यांची पद्धत होती. परंतु त्याला राजवर्धन भेटले नाहीत. शंकराचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. ते खूप सावधगिरीने जात होते. गावाच्या वेशीबाहेर जंगल लागत होते. ते आत आत निघाले. आपला सामना कोणाशी आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती, परंतु जे काही आहे ते वाघ आणि सिंहापेक्षा भयंकर आहे हे त्यांना समजले होते. खूप शोध घेऊनही त्यांना काही सापडले नाही. मग राजवीरने 2-2चे गट बनवले. मग ते निघाले. राजवीरबरोबर त्याचा एक मित्र होता. दोघेही खूप आत गेले. रात्रीची वेळ असल्याने हिंस्र श्वापदांच्या आवाजाने त्यांचा थरकाप उडत होता. तरीही ते पुढे पुढे चालत होते. इतक्यात राजवीरच्या मित्राला समोरच्या झुडपात हालचाल जाणवली. त्याने राजवीरला सावध केलं. ते पटकन दबा धरून बसले. मग ती हालचाल जोरात होऊ लागली. त्याचा सुमार घेऊन राजवीरने बाण सोडला. बाण सावजाला लागलाच असणार याची राजवीरला खात्री होती. इतक्यात एका स्त्रीच्या किंकाळीचा आवाज आला आणि ते दचकले. आवाजाच्या दिशेने ते धावत गेले. त्यांच्याबरोबरच त्या किंकाळीच्या रोखाने त्याचे सहकारी धावत आले. जंगलात जनावरे असणे यात काही वेगळे नव्हते.
पण एक स्त्री असणे ही आश्चर्याची गोष्ट होती. मग राजवीर पुढे गेला. मशालीच्या उजेडात त्याला एक आदिवासी स्त्री बेशुद्ध पडलेली दिसली. त्या उजेडात तिचे अप्रतिम सौंदर्य उठून दिसत होतं. राजवीर तिचे लावण्य बघून हरकून गेला. शिकारी स्वतः शिकार झाला. बाण तिच्या पायाला लागला होता. मग ते सगळे तिला घेऊन राज्यात आले. ते तिला घेऊन वेशीजवळ येताच शिवमंदिरात घंटानाद होऊ लागला. बाहेर बसलेल्या राजवर्धनला गावाच्या वेशीवरून एक काळोखापेक्षाही काळी काहीतरी गावात येताना दिसले. ते गावाच्या आत यायच्या आधी थांबवायला हवे याची त्याला जाणीव झाली. ते घाईने निघाले, पण इतक्यात त्यांना समोरून राजवीर आणि त्याचे सहकारी त्या जखमी स्त्रीला घेऊन येताना दिसले. त्यांनी देवालयाबाहेरच्या एका ओसरीवर तिला ठेवले. तिला आता शुद्ध आली होती. राजवीर मुग्धपणे तिच्याकडे पाहत होता. तीही त्याच्याकडे बघून गोड हसली. राजवर्धन मात्र तिच्याकडे बघून दचकले, कारण त्यांच्या तपस्वी नजरेला तिचे खरे रूप दिसले होते. त्यांना तिच्या ओठातून डोकावणारे सुळे दिसले होते. ती गावात यायच्या आत आपण तिला रोकायला हवे. आपल्याला उशीर झाला याचा त्यांना पश्चाताप झाला. ते म्हणाले, यांना इकडे उघड्यावर ठेवण्यापेक्षा मंदिराच्या आत नेऊ. राजवीर तत्परतेने तिला हात द्यायला उभा राहिला. देवळात जाण्याच्या कल्पनेने तिच्या चेहऱ्यावर घबराहट पसरली. ती राजवीरचा हात धरून म्हणाली, नको नको, मंदिरात नका नेऊ. आपण इतकी तसदी घेऊ नये. मी आता ठीक आहे. मी माझ्या घरी जाते. राजवीरला तिचा हात सोडवेना. तो म्हणाला, नाही नाही, मी तुला या जखमी अवस्थेत जाऊ देणार नाही. तू माझ्या महालात चल. राजवर्धन काही बोलायच्या आत ते निघाले. मग काही दिवसांनी राजवीरने आपण तिच्याशी म्हणजे उर्वशीबरोबर लग्न करत असल्याचे जाहीर केले. उर्वशी हे नावही त्यानेच तिला दिले होते. ठाकूर या लग्नाच्या विरुद्ध होते. मग एक दिवस जंगलात जाऊन उर्वशी आणि राजवीर लग्नच करून आले. तिने येताना तिचे काही लोक बरोबर आणले होते. उर्वशीने त्यांच्या पहिल्याच रात्री म्हणजे अमावस्येला तिच्याजवळ आतुरतेने आलेल्या राजवीरला त्यांच्यातले बनवले. मग राजवीरने त्याच्या कुटुंबियांना हळूहळू लोकांचे देवळात येणे बंद केले. राजवर्धन चिंतित झाले. त्यांच्याबरोबर होमासाठी येणारे ब्राह्मणही येईनासे झाले. राजवर्धन यांना दिवसेंदिवस गावातील बदलत जाणारी परिस्थिती दिसत होती. दिवसा रस्त्यावर लोक दिसत नव्हती. रात्री मात्र दिवसासारखी वर्दळ होती. त्यांच्या घरच्या लोकांचीही खूप दिवसात काही खबरबात मिळत नव्हती. त्यांचे आई वडील 2 महिन्यात देवळाकडे फिरकलेही नव्हते. मग एक दिवस मंदिरात पूजा केल्यावर ते त्यांच्या वाड्यात जायला निघाले. राजवर्धन सहसा देवळाचे आवार सोडून कुठेही जात नव्हते. निघताना त्यांनी देवळातली पवित्र विभूती बरोबर घेतली. ते त्यांच्या हवेलीवर आले. बाहेर कोणीही सेवक पहारेकरी दिसले नाहीत. मग ते आत गेले. पूर्ण हवेली ओस पडली होती. मग ते एक एक खोली फिरून पाहू लागले. प्रथम ते आई वडिलांच्या खोलीत गेले. आई वडील त्यांना शांत झोपलेले दिसले. नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारे त्याचे आई वडील असे का झोपलेत, त्यांना प्रश्न पडला. संपूर्ण हवेलीच्या खिडक्या काळ्या रंगाने रंगवल्या होत्या, जेणेकरून ऊन आत येऊ नये. संपूर्ण हवेलीत एक विचित्र गारवा पसरला होता. मग त्यांनी आई वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोळे उघडले आणि मग परत थकल्यासारखे मिटून घेतले. मग राजवर्धननी त्या खोलीतल्या खिडक्या उघडायला सुरुवात केली. जसे ऊन त्यांच्या आईवडिलांच्या अंगावर पडले तसे त्यांची त्या भागातली त्वचा जळू लागली व ते वेदनेने विवळू लागले. तशी राजवर्धन यांनी घाईने खिडक्या परत लावल्या. मग ते त्यांच्या मोठ्या भावाच्या आणि राजवीरच्या खोलीत गेले. तिकडेही तशीच परिस्थिती होती. देवघरातले देव अस्ताव्यस्त पडले होते. कितीतरी महिन्यात त्यांची पूजा झाली नव्हती. संपूर्ण हवेलीत त्यांना उर्वशी कुठेच दिसत नव्हती. हे सर्व तिचे आणि तिच्या साथीदारांचेच काम होते. मग ते त्यांना शोधत शोधत तळघरात गेले, तर तिकडे त्यांना मशालीच्या उजेडात भयानक दृश्य दिसले. उर्वशी आणि तिचे 9 साथीदार तळघरात लाकडी पेट्यांमध्ये झोपले होते. खाली ओलसर रेती होती.
तिच्यामध्ये किडी वळवळत होत्या, तरीही ते शांत झोपले होते. झोपेत उर्वशीचे रक्ताळलेले सुळे उठून दिसत होते. राजवर्धनच्या अंगाचा थरकाप उडाला होता. मग ते घाईने वर आले. हवेलीच्या आवारातल्या विहिरीचे पाणी आणून त्यांनी देवांची पूजा केली. मग देव एका कापडात बांधून घेतले, कारण आता यापुढे त्या ठिकाणी देवांची पूजा कधीच होणार नव्हती. निघण्यापूर्वी त्यांनी हवेलीभोवती सुक्या पडलेल्या खंदकात देवळातली विभूती टाकली. संपूर्ण हवेलीभोवती विभूतीचे रिंगण घातले. आता ते बाहेर येऊ शकणार नव्हते. त्यांच्या विनाशाचा मार्ग शोधेपर्यंत त्यांना हवेलीत थोपवणे गरजेचे होते. मग राजवर्धन देवळात आले. त्यांनी आर्तपणे शिवशंकरापुढे विनंती केली, या गावावरचे संकट तूच मला दाखवलेस, आता ते टाळण्याचा सुद्धा उपाय तूच सुचव, असे त्यांनी कळवळून सांगितले. मग त्यांनी ध्यान लावले. थोड्या वेळाने ते भानावर आले. रात्र झाली होती. गावात गजबज चालू झाली होती. राजवर्धन यांना उर्वशीचे मूळ ठिकाण शोधायचे होते. तिथेच त्यांना पुढचा मार्ग मिळणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघाले. गावाच्या वेशी बाहेर पडली. वेशी बाहेर येताच त्यांनी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विभूतीची रेखा ओढली. गावातून बाहेर पडायचा तोच एक मार्ग नव्हता, पण ते गाव संपल्याचं आणि गावाची सुरुवात झाल्याची प्रतीक होतं. साधारणपणे राजवीरने सांगितल्याप्रमाणे जिथे उर्वशी जखमी अवस्थेत सापडली त्या बाजूला त्यांनी चालायला सुरुवात केली. हळूहळू जंगल दाट होत गेलं. दिवसाही काळोख दिसू लागला. इतक्यात अचानक काही आदिवासी लोकांनी त्यांची वाट अडवली. ते लोक खूप घाबरलेले वाटत होते. मग राजवर्धन यांनी त्यांच्या प्रमुखाला ते कशासाठी आले आहेत हे सांगितले. मग ते लोक त्यांना गावात घेऊन आले आणि मग राजवर्धन यांना कळली उर्वशीची कथा. उर्वशीचे पूर्वीचे नाव होतं तानी. ती त्यांच्या जमातीतली स्त्री होती. रूपाने अतिशय देखणी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. या आदिवासी जमातीत आपल्या योग्य एकही तरुण नाही याची तिला कल्पना होती. अशीच एक दिवस जंगलात भटकताना तिला एक परदेशी पुरुष जखमी अवस्थेत सापडला. ती त्याला त्याच्या गावात घेऊन आली. रात्री तो शुद्धीवर आला. तानी त्याच्याजवळ त्याची सेवा करायला अखंड बसून होती. तिला त्याच्या रूपाची भुरळ पडली होती. तो शुद्धीवर आल्यावर तिला म्हणाला, तू खूप सुंदर आहेस, पण काही कालावधीने हे सौंदर्य लोप पावेल. तू वृद्ध होशील आणि मरशील. जर तुला चिरतरुण व्हायचे असेल तर तुला माझ्याबरोबर यावे लागेल. तानी त्याच्यावर भाळली होती. तो जे म्हणेल ते करायची तिची तयारी होती. मग तो तिला घेऊन निघाला. गावातला एक तरुण त्या दोघांच्या पाठीमागे गेला आणि त्याला एक भयानक दृश्य दिसले. तो परदेशी तरुण आता त्याच्या मूळ रूपात आला होता. त्याच्या तोंडातून भयानक सुळे डोकावत होते. त्याने खुनेने तानीला जवळ बोलावले. ती भारावल्यासारखी त्याच्या जवळ गेली. मग त्यांनी त्याचे सुळे तिच्या मानेत रुतवले आणि तिचं रक्त पिऊ लागला. हे पाहणाऱ्या त्या तरुणाचा थरकाप उडाला. त्याने पाहिले की तो माणूस तानीला एक पेटी दाखवत होता. लवकरच सूर्योदय होणार होता. तो माणूस एका पेटीत जाऊन झोपला आणि तानी दुसऱ्या पेटीत. सूर्योदय झाल्यावर हळूच तो तरुण त्या कपारीत गेला. तिकडे 10 पेट्या होत्या. त्यात 10 जण झोपले होते. त्याचे सुळे बाहेर डोकावत होते आणि त्यांना रक्त लागलं होतं. तो तरुण धावत गावात आला आणि त्याने गावातल्या लोकांना सावध केलं. सगळे या बातमीने हादरले होते. त्यांनी गावाबाहेर कपारीकडून येणाऱ्या रस्त्यावर लाकडांचा ढीग केला. रात्र होताच त्यांनी तो पेटवला. इतक्यात तानी पलीकडून येऊन तिच्या आईला आवाज देऊ लागली. लोकांनी नाही म्हणत असतानाही आईने तिला आत यायचा रस्ता दाखवला. शेवटी आईचं काळीज होतं ते. तानी आली. एकटीच नाही तर तिच्या साथीदारांनाही घेऊन आली. ती अमावस्येची रात्र होती. त्या रात्री गावात हाहाकार माजला. त्यांनी लोकांचे रक्त प्यायचा एकच धडाका लावला होता. काही लोक देवळात लपल्यामुळे वाचले. सकाळ झाल्यावर त्या तरुणाने सगळ्यांना तानीची हकीकत सांगितली.
असे चालू राहिले तर आपली जमात नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटू लागली. मग त्यांनी संसर्ग झालेल्या सर्व लोकांना एकत्र जमवले आणि गावाच्या मध्यावर एक मोठी चिता पेटवून त्यांना जाळली. जाळताना ते आक्रोश करत होते, परंतु शेवटी ते नष्ट झाले. त्यातच तानीला भुरळ पाडणारा तो राक्षस गावकऱ्यांच्या हातात सापडला. गावातल्या लोकांनी त्याला खांबाला बांधून जाळलं. तानी मात्र तिच्या साथीदारांबरोबर त्या कपारीत गेली. त्यांना जाळणे केवळ अशक्य होते. मग त्या गावच्या मांत्रिकाने एक मंतरलेला पवित्र धागा त्या कपारीच्या प्रवेशद्वारापाशी बांधला, जेणेकरून ते आतच राहतील. त्यांचा प्रमुख जाळल्याने त्यांची शक्ती कमी झाली होती. मग यावर राजवर्धन म्हणाले, तुमच्या हकीकतीवरून असं वाटतंय की त्या कपारीत त्याची मूळ जागा असेल आणि तो धागा कोणत्या तरी कारणाने तुटला असेल. त्यामुळे ते बाहेर आले आणि आमच्या गावात त्यांना राजवीर घेऊन आला. एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणची व्यक्ती जर त्यांना घेऊन गेली तरच त्यांना तिथे प्रवेश मिळतो. ठीक आहे, मी आपला आभारी आहे, असे म्हणून राजवर्धन परत निघाली. राजवर्धन यांना त्या आदिवासींनी सुचवलेला मार्ग मान्य नव्हता. ते सर्व लोक मृत नव्हते, अर्धमृत होते आणि आपल्याच माणसांना असे जाळणे त्यांना जीवावर आले होते. मग ते गावात परत आले. इकडे शंभू हे सर्व पाहत होता. त्याला स्वामी ध्यानानंद सर्व दाखवत होते. जे गाव पूर्वी ठाकूरांचे होते तेच आत्ताचे माधवपूर होते. उर्वशी कधी त्या गावातून बाहेर गेलीच नव्हती. ती त्या जुन्या हवेलीतच होती. राजवर्धन त्यांच्या माणसांना जाळू शकत नव्हते. त्यांनी फक्त हवेलीच्या सर्व खिडक्या उघडून टाकल्या आणि तळघराचा दरवाजा विभूतीने बंद केला. जर उर्वशी आणि तिच्या साथीदारांना रक्त मिळाले नाही तर ते नष्ट होतील असे त्यांना वाटले. त्यांनी गावातल्या घरातील लोकांनाही उन्हात आणून ठेवलं. थोड्याच वेळात लोकांचा आक्रोश त्यांना ऐकू आला. सर्वजण उन्हात कापरासारखे जळू लागले. राजवर्धन यांच्या घरच्या माणसांचीही तीच अवस्था झाली. सर्वजण जळून राख झाले. ही सर्व हिंसा सहन न होऊन राजवर्धन यांनी स्वतःला जाळून घेतले. ही सर्व हकीकत समजल्यावर शंभू माधवपूरकडे जायला निघाला. स्वामी ध्यानानंद त्याच्यासोबत होतेच. मजल दर मजल करत शंभू माधवपूर गावात आला. सर्वप्रथम शिवालयाजवळ असलेल्या तलावावर तो गेला. त्याने मंत्र म्हणून आपल्या जवळची पवित्र विभूती पाण्यात टाकली आणि शंकराची प्रार्थना केली. तसं पाण्याचा लालसर काळा रंग बदलून पूर्वीसारखा निळा झाला. पाणी पहिलं होतं तसं नितळ झालं. शंभूने त्या तळ्यात अंघोळ करून त्या पाण्याने शिवालयात जाऊन शिवाला अभिषेक केला आणि हात जोडून आपल्याला यश देण्याची प्रार्थना केली. इकडे सरोवराचं पाणी नितळ झालं आणि उर्वशी दचकली. कोणत्या तरी पवित्र शक्तीच्या गावात प्रवेश झाला आहे याची तिला जाणीव झाली. तिच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो हे तिला जाणवले. काळोख पडल्यावर ती तिच्या साथीदारांना घेऊन निघाली. शिवमंदिराच्या वरांड्यावर शंभू ध्यान लावून बसला होता. उर्वशी आपल्या दिशेने येत आहे याची त्याला जाणीव झाली. उर्वशीने मंदिराजवळ आल्यावर शंभूला भुलवण्यासाठी मोहक हालचाली करण्यास सुरुवात केली. ती तिच्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करत होती. तरीही शंभू भुलत नाही म्हटल्यावर तिने त्याला घाबरवण्यास सुरुवात केली. शंभू त्या माकड चेष्टांना बळी पाडणारा नव्हता. ते देवळाच्या आवारात येऊ शकत नाहीत हे त्याला माहीत होतं. मग त्यांच्याकडे पाठ फिरवून तो निघाला आणि देवळात जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी त्याला भरपूर काम करायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून आणि गुरूंचे नामस्मरण करून तो निघाला. सर्व घरांमधील लोकांना त्याने ओढून बाहेर आणले आणि घराची दारे विभूतीने बंद केली. ऊन अंगावर पडताच लोक कापरासारखी जळू लागली. जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. शेवटी शंभूच्या हातून त्यांना मुक्ती मिळाली होती. मग तो हवेलीकडे निघाला. हवेलीच्या आसपासचे वातावरण अतिशय भयानक आणि उदास होते. झाडं असूनही त्यावर एकही पक्षी नव्हता.
जिवंतपणाची कोणतीच खूण तिथे नव्हती. मग तो हवेलीत गेला, हातात शिवमंदिरातील पवित्र त्रिशूळ घेऊन. खूप शोध घेतल्यावर त्याला तळघर सापडलं. एकेकाळच्या सुंदर हवेलीची अगदी दुर्दशा झाली होती. त्याला ते पाहून खूप वाईट वाटलं. मग त्याने हवेलीच्या तळघरात प्रवेश केला. तिथल्या दुर्गंधाने त्याला ओकारीचा हमका आला. एक एक करत तो पायऱ्या उतरून तळघरात गेला. तिथे त्याने उर्वशी विश्रांती घेत असलेल्या पेटीचे द्वार उघडले. तिचे डोळे उघडे होते. त्यातील हिंस्र भाव पाहून तो 2 पावले मागे सरकला. मग धीराने पुढे जाऊन त्याने हातातील त्रिशूळ तिच्या छातीत खुपसला. तिच्या चेहऱ्यावर आधी क्रूर आणि मग विवश भाव आले आणि ती मृत झाली. आता हिचे शरीर मानवी होते. ती ताणी होती आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावर अपार शांती होती. मग शंभूने तिच्या सगळ्या साथीदारांनाही त्रिशूळाने मारले. मग एक एक करत त्या सर्वांना बाहेर आणले. हवेलीच्या आवारात दाट झाडीमुळे ऊन पोचत नव्हतं. मग त्याने झाडाच्या वाळलेल्या फांद्या गोळा करून एक मोठी चिता रचली. उर्वशी आणि तिच्या 10 साथीदारांना मंत्राग्नी दिला. त्यांना अग्नी देताच वातावरण एकदम मोकळं झालं. पवित्र वाटू लागलं. सुगंधित हवा वाहू लागली. शिवमंदिरात घंटा वाजू लागल्या. शंभूने झोळी उघडली. त्यात ठाकुरांचे पारंपरिक देव होते, जे त्याला मृत्यूपूर्वी त्याच्या साधूबाबांनी दिले होते. आता शंभू तिथेच राहणार होता, शिवालयात, जसा तो मागील जन्मी राहत होता. तो कोण आहे हे त्याला समजले होते. मागच्या जन्मी अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी राजवर्धन शंभूच्या रूपात आले होते.